आज आपण इथे जरासुद्धा मसाला न बनवता थोडासुद्धा टोमॅटो न घालता अगदी हॉटेलसारख्या टेस्टचे छोले बनवून तयार करणार आहोत। खरंच ही खूप टेस्टी लागतात आणि टेस्ट म्हणसाल तर अगदी हॉटेल स्टाईल येते। याच्यामध्ये जरासुद्धा मसाला बनवून घालणार नाही आणि थोडासुद्धा टोमॅटोचा वापर करणार नाही तरीसुद्धा। चला तर कसे पाहूया। त्यासाठी आदल्या रात्री भिजाय घातलेले छोले घ्यायचे, साधारण 1 वाटी स्वच्छ धुवून कुकरला घातले। वरती येईल एवढं पाणी, अर्धा चमचा हळद आणि 2 ते 3 चमचे चवीनुसार मीठ घाला। झाकण लावायचं आणि मीडियम गॅसवरती 5 ते 6 आपल्याला याच्या शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत। 5 ते 6 शिट्ट्यात छान असं छोले शिजून तयार होतात। आता इथे छोले चेक करायचे की आपल्याला कसं शिजलेले हवेत। असे बोटाने दाबले की ते फुटले पाहिजेत, इथपर्यंत आपल्याला ते शिजलेले पाहिजेत। जास्त शिजवचाल तर पूर्ण मॅश होतील। आता इथे एक मिक्सरचं भांडं घ्यायचं, 2 पळी एवढे मी इथे छोले घेतलेले आहेत। आता हे मिक्सरमध्ये आपल्याला टाकून घ्यायचे आहेत। पाणी अजिबात टाकू नका, फक्त छोले। आता इथे कमी आंबट असलेलं दाट असं घट्ट दही 3 ते 4 चमचे घालायचं आहे। आपल्याला फक्त एवढाच मसाला बनवायचा आहे। तो मिक्सरला छान फिरवायचा, त्याची पेस्ट करून घ्यायची आहे। आपण ह्यापासूनच छान असं अगदी हॉटेल स्टाईल चमचमीत असं छोले बनवणार आहोत। आता काय करायचं, कढई गरम करायला ठेवायची। गरम झाल्यावर 2 चमचे तेल घालायचं। जर तुम्हाला इथे 1 चमचा बटर 1 चमचा तेल घालायचं असेल तरी चालेल। 10-12 लसणाच्या पाकळ्या बारीक चॉप करून घालायच्या। यामुळे ना फ्लेवर खूप छान येतो। आवडत असेल तर उभं कट केलेलं थोडंसं अद्रक घातलं तरी सुद्धा चालेल, तुम्ही तुमच्या टेस्टनुसार वापरू शकता। मोठ्या आकाराचा कांदा बारीक चॉप करून याच्यामध्ये घालायचा। याचा सुद्धा हलका ब्राऊन कलर होईपर्यंत आपल्याला छान परतून घ्यायचा आहे। यामुळे काय होतं, आपल्या ग्रेव्हीची टेस्ट अधिक होती आणि त्यासाठीच आपल्याला कांदा लसूण घालायचा आहे। आता इथे ना तुम्ही अद्रक आवडत असेल तर तुम्ही घालू शकता, नाही आवडलं तर स्किप केलं तर चालतं। बारीक हिरवी मिरची जर तुम्ही तिखट अधिक खात असाल तरी इथे घालू शकता, त्यामुळे सुद्धा फ्लेवर खूप छान येतो। आता जो मिक्सरला फिरवलेला मसाला होता तो याच्यामध्ये घालायचा आणि छान आपल्याला व्यवस्थित कांदा आणि तेलामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे, म्हणजे सगळा मसाला आणि कांदा एकजीव झाला पाहिजे। आता मिक्सरचं भांडं स्वच्छ पाण्याने थोडंसं धुतलं आणि तो मसाला जो लागलेला होता तो याच्यामध्ये घालून घेतला। व्यवस्थित छान मिक्स करून घ्यायचं। आता काही पावडर मसाले घालायचे आहेत, तेही आपण बेसिक अगदी कमी घालणार आहोत। 2 चमचे बेडगी लाल मिर्च पावडर कलरसाठी घातलेली आहे। बरोबरच इथे आपल्याला काय करायचं आहे, छोले मसाला 1 ते 1.5 चमचा घालायचा आहे। यामध्ये तिखटपणा भरपूर प्रमाणात असतो, त्यामुळे कुठलेही तिखट घालायची गरज पडत नाहीये। आवडत असेल तर याच्यामध्ये आणखी तुम्ही जसं की जिरे पावडर, धने पावडर, जे आवडत असेल ते मसाले घालू शकता। पण आज आपण कमी मसाल्यामध्ये म्हणजे मसाल्यांचा जास्त वापर न करता बनवणार आहोत। थोडीशी साखर घालायची, त्यामुळे काय होतं, भाजीचा बॅलन्स होतो आणि त्यामुळे भाजी खायला सुद्धा खरंच खूप छान लागते। 5 मिनिटं झाकण ठेवून छान तेल सुटेपर्यंत मसाला शिजून घ्यायचा, अजून 2-4 वेळा हलवून घ्यायचं। आता व्यवस्थित हा मसाला आपण मिक्स करून घेऊया आणि याच्यामध्ये जे छोले आपण ठेवले होते कुकरमध्ये ते पाण्यासकट घालून घ्यायचे आहेत। पाण्याचे प्रमाण किती तुम्हाला दाटपणा हवा आहे त्याच्यानुसार ठेवा। आता इथे मी सगळं पाण्यासकट छोले घालून घेतलेले आहेत आणि व्यवस्थित मिक्स करायचे आहेत। मिक्स केल्यानंतर तुम्हाला इथं मिठाचे प्रमाण आणखी कमी असेल तर घालू शकता, टेस्ट करून। मला कमी नव्हते, माझे परफेक्ट होते म्हणून मी अजिबात घातले नाही। झाकण ठेवून 3-4 मिनिटं शिजून दिले। नंतर 1 चमचा एवढी कस्तुरी मेथी ह्याच्यामध्ये घातली, यामुळे फ्लेवर खूप छान येतो। छोले बनवून तयार आहेत। आता आपल्याला एक तडका बनवायचा आहे। त्यासाठी काय करायचं, गॅस चालू करून तडका पॅन ठेवायचा। 1 मोठा चमचा आपल्याला याच्यामध्ये तूप घालायचं आहे। तूप व्यवस्थित गरम झाल्यावर गोल सर्कलमध्ये कापलेला कांदा घालायचा, बरोबर 2 हिरव्या मिरच्या उभ्या कट करून घालायच्या आणि छान असा गरम झाल्यावर तडका गॅस बंद करायचा आणि हा तडका आपल्याला आपल्या छोल्यावरती घालायचा आहे। आता हा कडकडीत गरम झालेला तडका आपल्या छोल्यामध्ये चर असा बसतो आणि तुपामुळे, मिरचीमुळे, कांद्यामुळे ना आपल्या ह्या छोल्याला फ्लेवर खूप छान येतो आणि छान हलवून घ्यायचं। हलवल्यानंतर काय करायचं आहे, तडक्याचा फ्लेवर याच्यामध्ये उतरण्यासाठी 2 मिनिटं झाकण ठेवून आपल्याला हे झाकून ठेवायचं आहे। नंतर 2 मिनिटांनी झाकण काढा आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घाला आणि सर्व करा। कमी वेळेत पटकन तयार होणारा हॉटेल स्टाईल ही छोले कसे वाटले मला कमेंट्स नक्की सांगा आणि लाईक करायला अजिबात विसरू नका।